इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पंचवटीतील रामकुंड परिसरात असलेल्या प्रसिद्ध पांडे मिठाई दुकानावर प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केले असून कारवाई केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. कल्पना पांडे यांनी सांगितलं आहे की संबंधित जागा पूर्णपणे त्यांच्या मालकीची असून यापूर्वी त्यांनी शासन आणि प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलं आहे. त्यांच्या खाजगी जागेतूनच रस्ता तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असताना प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याचा पिटिशन क्रमांक मिळाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कारवाई थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रशासनाने त्यांना वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली. भूसंपादन प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने कोणतीही औपचारिक बैठक घेतली नाही किंवा कायदेशीर नोटीस दिली नाही असा आरोपही पांडे यांनी केला आहे. पिटिशन नंबर मिळालेला आहे आणि आमच्या माननीय वकील साहेबांमार्फत जे काही संबंधित अधिकाऱ्यांकडून मला काही नोटिसेस आल्या होत्या त्यांना आमच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा पिटिशन नंबर सहित आम्ही पाठवलेल्या आहेत. कसली कारवाई तुमच्यावर? ही माझी स्वमालकीची जागा असून 125 वर्षापासून हा आमचा भूखंड आहे आणि 2017च्या नाशिक महानगरपालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये ही वाणिज्य जागा आहे. इथे कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. ह्या जागेवर 12 मीटरचा रस्ता रुंदीकरण ऑलरेडी आधीच झालेला आहे. त्या क्षेत्रानंतर सुद्धा 9 मीटर रस्ता रुंदीकरण सोडून पांडे मिठाई ही अतिशय कोपऱ्यात आहे आणि मी कल्पना जगदीश पांडे स्वतः मालक माझ्याकडे आज जवळजवळ 125 वर्षाचं हे 5635 सिटी सर्वे नंबरचं 1000 ते 1512चं माझं क्षेत्रफळ आहे आणि त्या क्षेत्रफळातून फक्त 33 चौरस मीटर आम्ही बांधीव वाणिज्य हे क्षेत्रफळ आहे. आणि त्याच्यानंतरही यांनी जो हा हट्ट मांडलेला आहे की ह्या क्षेत्रामध्ये 5635 सिटी सर्वे मध्ये 2017च्या डीपी प्लॅन नुसार कुठेही चौक सुधारण्याची नोंद केलेली नाही. जर इथे चौकच नाही तर अचानक यांचा चौक सुशोभीकरणाचा प्लॅन नसताना नगर रचनेच्या आणि डीपी प्लॅन मध्ये अचानक हा माझा प्रश्न प्रशासनाला आहे. दुसरा मुद्दा, सगळे रस्ते अगदी व्यवस्थित असून ही जागा आरक्षित नाही, ही जागा वाणिज्य आहे. तर डीपी प्लॅन नुसार ह्या सगळ्या गोष्टी असताना जबरदस्तीने इथे नवीन चौकाचं सुधारणा, चौक सुशोभित करणं हे किती हिताचं आहे. चौक जो आहे पोलीस स्टेशन आहे त्याच्या समोरची जी जागा आहे, बालाजी मंदिर, मालेगाव स्टँडचा उतार आणि साईबाबाच्या मंदिरासमोरचा जागा म्हणजे तो चौक आहे. 5635 हा जो सर्वे नंबर आहे ह्या जागेमध्ये आमचे राहते घर होते 125 वर्षापूर्वी. 1947 साली 48 साली जेव्हा महात्मा गांधींचं निधन झालं, समोर आमचं घर होतं. हे घरामध्ये आमची आजी सासू उभी आहे. ह्या घरातनं महात्मा गांधींचं अस्थींचं विसर्जन झालेलं आहे. त्यावेळेला मोरारजीभाई देसाई व आपल्या भारताचे गव्हर्नर खेर साहेब हे उपस्थित होते आणि हे क्षेत्रफळ जवळजवळ गंगा पात्रापर्यंत, जिथे गोमुख आहे, आजचे जे गंगा गोदावरी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, तसेच संत शिरोमणी मंदिर आहे आणि सुखानंद बाबांचा मठ आहे, अशी ही जी 5635 ची जी जागा आहे ही एक धार्मिक पुरातन वास्तूंची जागा व पांडे मिठाईची स्वमालकीची जागा आहे. पांडे मिठाई ही 175 वर्षापासून राजे जगन्नाथ पांडे, जे नाशिक नगरीचे पहिले नगराध्यक्ष होते, स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी ब्रिटिशांना व सायमन गो बॅक साठी फार मोठी आर्थिक मदत केलेली होती. तसेच आज जी महानगरपालिका मेन रोडची जी जुनी आहे, 2 वर्ष जवळजवळ महानगरपालिकेच्या
कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नव्हते. पहिले नगराध्यक्ष रामचंद्र पांडेंनी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून नाशिक नगरीला नगरीच्या लोकांना पगार दिलेला आहे. तसेच पांडे घराण्याचे ह्या भूखंडातले जे महात्मा गांधींचं विसर्जन झालं ते एक घर ह्या 56-35 मध्ये आमचं राहतं घर होतं आणि ह्या वास्तूला सुद्धा 56-35 44-36 हा माझा घर नंबर आहे. हे आमचं राहतं घरही आहे, हे आमचं उपजीविकेचं साधनही आहे. तसेच इथे अनेक धार्मिक स्थळांचं हे स्थान आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल आहुजा. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक शहरामध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बराच मोठं विकसन होत आहे आणि त्या विकसनाकामी संपादनाच्या कारवाई देखील सुरू आहे. अशाच सर्व संपादनाच्या कारवाईमध्ये बऱ्याच जमिनी किंवा दुकाने संपादित होणार आहे. अशाच एक प्रकार पांडे मिठाई या मिळकतीविषयी होत आहे. 4/3/2026 रोजी बेकायदेशीररित्या सदर मिळकतीचा भूसंपादनाचा निवाडा करण्यात आला. सदर जी भूसंपादन मिळकत आहे ती कुठल्याही कारणासाठी आरक्षित नसताना देखील MRTP ॲक्ट खाली त्याचं संपादन करण्यात आलं आणि बेकायदेशीररित्या त्याचा निवाडा देखील करण्यात आला. त्या निवाड्याच्या अनुषंगाने उद्या दिनांक 20/3/2026 रोजी पोलीस प्रशासनामार्फत त्याचा बळजबरीने कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र काल 18 तारखेला आम्ही संबंधित मिळकत मालकांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात येथे याचिका दाखल केलेली आहे आणि सदर याचिका लवकरच सुनावणीसाठी येणार आहे. माननीय उच्च न्यायालयामध्ये सदर याचिका प्रलंबित असताना सदर कुठलीही कारवाई करणे ही बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे सदर कारवाई थांबवणे अत्यंत आवश्यक आहे आणि कायद्याच्या दृष्टीने सदर कारवाई न करणे किंवा पुढे ढकलणे योग्य राहील असं आमचं मत आहे. अधिकाऱ्यांकडून केवळ व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान या प्रकरणामुळे पंचवटी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. NCN न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक.